इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील समस्यांबाबत आज स्टेशन मास्तर यांच्यासोबत उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची एक मुख्य बैठक स्टेशन मास्तर यांच्या दालनात पार पडली. यावेळी प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या स्टेशन मास्तर यांच्यासमोर मांडण्यात आल्या. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी नेमलेल्या वेळेत सुरू करण्यात यावी आणि रेल्वे स्टेशनवर बंद असलेला एक्सेलेटर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकावर होमगार्ड नाहीत, तसेच RPF कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात यावी, बंद असलेले शौचालय सुरू करणे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील शौचालयाची साफसफाई आणि मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे आणि ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात यावी, अशा इतर विविध समस्या स्टेशन मास्तर यांच्या समक्ष मांडण्यात आल्या. या बैठकीत मांडलेल्या सदर समस्या 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची मागणी प्रवासी वर्गाने केली असून दर महिन्याला एकदा देण्यात येणार असून यावेळी प्रवाशांना असलेल्या समस्यांची माहिती घेऊन याच्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन उल्हासनगर स्टेशन मास्तर सबित नित्यानंद यांनी दिले आहे. उल्हासनगर शहरातील प्रवासी वर्ग ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव, मुकेश माखीजा, आकाश मेंजी, उमेश देबनाथ, युवासेना शहर प्रमुख सुशील पवार, रवी वर्मा, शिवनेरी फाउंडेशनचे रवींद्र मिंडे उपस्थित होते. आज दिनांक 12 मे जेवढे जे रोज ट्रेनने ट्रॅव्हल करतात प्रवासी वर्ग आहे त्यांची आमची एक बैठक होती. स्टेशन मॅनेजर यांच्यासोबत आम्ही चर्चा केली की सोयी सुविधा प्रवासी वर्गाला पाहिजे. त्याबद्दल आपल्या इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे की नाही 1 ते 2 महिन्यापासून बंद. त्यामुळे कसं होतं, ज्या लेडीज आहेत कोणते एज प्रेग्नेंट लेडीज आहे त्यामुळे त्यांना एवढं त्रास होतात, त्यांना थेरपीच करावं लागतं. बंद असल्यामुळे त्यांना मोठा त्रास होतोय. त्यानंतर जे वयोवृद्ध लोक आहेत ते मानते ज्यांच्या त्यांना त्रास होतोय. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. CBSE तर प्रॉपर नसतं. तिकीट काउंटर जे चालू टायमाला पण बंद असतात त्यांनी आम्ही तक्रार केलेली आहे. त्याच्यात पण ते कारवाई करणार असे. त्याच्यानंतर अजून पण हे टॉयलेट्स आहेत त्या दोन्ही साईडचे बंद आहेत. एक साईडची 2 नंबर चालू असते पण ती साफसफाई असते. त्यांच्यापासून आम्ही चर्चा केली आणि ते 1 महिन्याच्या आतमध्ये जसं त्यांच्यातर्फे जे काम होईल काम झाल्यानंतर त्याची चर्चा होईल. बाकी जे काही कामं चालू असतील ते दर महिन्यामध्ये 20 ते 25 दिवसानंतर आमची एकदा बैठकीनंतर काय करता येईल त्याची आम्ही बैठक घेऊ. आज दिनांक 12 आज रेल्वे स्टेशनचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आमचा संवाद झाला. जे रेल्वे बोर्डवर आमचे अहोरात्र मेहनत करणारे माननीय श्रीकांत शिंदे साहेब जे आहेत ते रेल्वे कमिटी बोर्डवर आहेत, तसं उल्हासनगरचे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कमिटी बोर्डवर आहेत. आमची टीम प्रशांत यांची टीम आम्ही संयुक्त पाहणी केलेली. त्यामध्ये आम्हाला काय ज्या समस्या आढळून आल्या आहेत, जसे इथं होमगार्ड नाहीये, कल्याणला होमगार्ड आहे, विठ्ठलवाडीला होमगार्ड आहे, अंबरनाथला होमगार्ड आहे, तर इथं होमगार्ड काय नाही. फक्त एकच RPF मध्ये काम चालतं. इकडची लोकसंख्या आता वाढते आहे, एक्सिलेटर बंद आहे, ते लवकर चालू करण्याची एक समस्या आहे. पाण्याची समस्या आहे, ड्रिंकिंग वॉटर नाही, ती एक समस्या मॅडमला सांगितलेली आहे. त्यानंतर परत जे वॉशरूम जे आहे ते क्लीन नसतं, पाणी नसतं. वेळेवर जे तिकीट घर आहे ते टायमिंग कधी चालू असतं कधी बंद असतं. आज मीटिंग झाली, त्याला 1 महिन्याचं इंटिमेशन दिलेलं आहे आणि मॅडम सांगितलं 1 महिन्याच्या दर महिन्याला अशी मीटिंग होईल आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या लवकर निवारण करण्यात येईल यांचं आम्हाला आश्वासन दिलं.